मित्रांनो, 22 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी एका मोठ्या स्वप्नाची पूर्ती झाली होती आणि 500 वर्षांची प्रतीक्षा संपली होती. आठवतंय का काय घडलं होतं? चला पाहूया आजचा दिनविशेष. ऐतिहासिक आणि विशेष घटना आहे आजच्या दिवसाची. अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा 2024. आजच्या दिवसाचे सर्वात मोठे महत्त्व म्हणजे 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यातील भव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण भारतासाठी हा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उत्सवाचा क्षण ठरला. गेल्या वर्षी 2024 या दिवशी अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा झाली होती. हा एक ऐतिहासिक क्षण होता. तुम्ही गेल्या वर्षी हा सोहळा कसा साजरा केला होता? तुमच्या आठवणी कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जय श्रीराम लिहायला विसरू नका. यानंतर बघूयात व्हिक्टोरिया मेमोरियल. 22 जानेवारी 1921 कोलकाता येथील प्रसिद्ध या मेमोरियलचे उद्घाटनाच्या दिवशी झाले होते. पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. यानंतर बघूयात विक्रम स्वातंत्र्य दिन. 22 जानेवारी 1918 युक्रेनने आजच्या दिवशी रशियापासून आपले पहिले स्वातंत्र्य घोषित केले होते. त्यामुळे आजचा दिवस हा विक्रम स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात. यानंतर आहे पहिली अणुचाचणी. 22 जानेवारी 1901 मध्ये पहिली अणुचाचणी झाली होती. आजच्या दिवशी पहिल्या अणुभट्टीचे यशस्वी परीक्षण केले होते. यानंतर बघा महत्त्वाचे जन्म बघूयात. सम्राट शहाजहान यांचा जन्म हा 22 जानेवारी 1592 रोजी झाला. जगप्रसिद्ध ताजमहल उभारणारे मुघल सम्राट शहाजहान यांचा आज जन्मदिन. मुघल सम्राट शहाजहान यांची आज पुण्यतिथी आहे. ज्यांनी जगातील 7व्या आश्चर्यांपैकी एक ताजमहल बांधला त्या शहाजहान यांचे आजच्या दिवशी निधन झाले होते. यानंतर बघणार आहोत नितीन गडकरी. निवडणूक विजय संदर्भ. भारतीय राजकारणातील विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरींशी संबंधित अनेक महत्त्वाचे राजकीय विजय आजच्या दिवशी जोडलेले आहेत. यानंतर बघूयात महत्त्वाची स्मृतिदिन. राणी व्हिक्टोरिया. ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांच्या आजच्या दिवशी निधन झाले. त्यांच्या 63 वर्षाच्या राजवटीला व्हिक्टोरियन इरा असे म्हटले जाते. राणी व्हिक्टोरियाच्या 63 वर्षाच्या राजवटीला काय म्हटले जाते तर व्हिक्टोरियन इरा. यानंतर हीथ लेजर. 2008 द डार्क नाईट चित्रपटातील जोकर या भूमिकेसाठी जगभर प्रसिद्ध झालेला हॉलिवूड अभिनेता हीथ लेजर यांचे आज निधन झाले. यानंतर बघूयात आपण आजचा सुविचार. न्याय आणि धर्माची स्थापना जिथे होते तिथेच खऱ्या अर्थाने रामराज्य येते. प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी विनम्र अभिवादन. मित्रांनो, शहाजहान यांनी आग्रा किल्ला आणि ताजमहल व्यतिरिक्त अजून कोणती प्रसिद्ध वस्तू बांधली आहे? ज्यांना उत्तर माहिती आहे त्यांनी उत्तर कमेंट करा. आजची ही माहिती कशी वाटली? आवडली असल्यास लाईक करा. रोज सकाळी अशाच रंजक दिनविशेषांसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.